बॉसला समजलं असतं तन्वी मॅडम गायब झालेल्या तर काही खरं. समर्थ बोलत मागे वळला आणि त्याचे शब्द घशात अडकले, कारण त्याच्या एकदम मागे आदित्य कपाळावर आठे आणून रागावलेल्या चेहऱ्याने समर्थकडे बघत उभा होता. बॉस ते. आदित्यला काय सांगावं कळत नसल्याने समर्थ आता ततपप करू लागला होता. आदित्य समोर हाताची घडी घालून रागात बघत उभा होता. समर्थने एक श्वास घेऊन सोडला आणि स्वतःला शांत केलं. बॉस, तन्वी मॅमना बॉडीगार्ड्सबद्दल कळलं आणि म्हणून त्या त्यांना न सांगता तिकडून बाहेर पडल्या. कशा ते माहीत नाही, पण बाहेर गेल्या. प्रियाने त्यांना घरी सोडलं आहे. समर्थने एका दमात सर्व माहिती दिली. आदित्यने एक दीर्घ श्वास घेतला. या मुलीचं काहीच होऊ शकत नाही. मला तिची रोजची अपडेट हवी. तिच्या मागे गार्ड्स लावायचे की काय करायचं ते तू बघ. आदित्यने थोडं जबरी आवाजात सांगितलं. बॉस, तुम्ही इथे? त्याला ऑफिस कॉरिडॉरमध्ये आलेलं बघून त्याने विचारलं. आदित्यने एक भुवई उंचावली. मी तुला विचारून यायचं आहे का? बॉस, आय मीन. आदित्यच्या नजरेत असलेले भाव ओळखत तो एक्सप्लेनेशन देत होता की आदित्यने अडवलं. गाडी काढायला सांग, घरी जाऊ. आदित्यने घड्याळ बघत सांगितलं. येस बॉस. म्हणत समर्थ तिकडून निघाला. बॉस, हल्ली लवकर घरी जायला लागले आहेत. थँक्यू तन्वी मॅम. मनात विचार करतच समर्थ तिकडून निघाला. या मुलीचं काहीच होऊ शकत नाही. तिलाही माहीत आहे तिला धोका आहे, तरी हा हलगर्जीपणा करायचा असतो. जर तो माणूस जो अगदी स्वित्झर्लंडपर्यंत येऊन पोहोचला, जिथे मी सतत तिच्यासोबत होतो, तर तो काही ते तिला काही करू शकत नाही. त्यात मॅडम स्वतःच्याच विश्वात असतात. आजूबाजूचं काही भानच नसतं. काय माहीत अजून काय काय उद्योग करून ठेवलेत. घरात तर सर्वांना वेडं केलंच आहे. ऑफिसमधून आल्यावर मस्ती चालू असते समजलं. आबासाहेब पण मागे आईसाहेबांना सांगत होते, अगदी जान्हवीसारखी मस्तीखोर आहे. आता त्यांना कोण सांगणार ही तिच्यापेक्षा 2 पावले, 2 नाही अगदी 10 पावलं पुढे आहे. माझी जान्हवी माझं सोडलं तर बाकीच्यांचं ऐकायची. या मॅडमनी शेवटचं कोणाचं आणि कधी ऐकलं असेल काय माहीत. बॉडीगार्ड नको म्हणजे कोणी लक्ष ठेवायला नको. डॅड मागेच बोलले होते तिला बॉडीगार्ड आवडत नाही. अरे बॉडीगार्ड काही खाऊ किंवा खेळणी आहेत का आवडतं म्हणून ठेवायला, नाही आवडत म्हणून न ठेवायला? ते तर तुमच्यासाठीच असतात ना, तुमची सेक्युरिटी करायला. त्यात पण बॉडीगार्ड नको असतात तर शांत बसायचं ना, उगाच का कोणाशी वाद घालायचा. एकदा बघायला लागेल नक्की तिचं काय चालू आहे. कोणाला माहिती काढायला सांगू का? नको, ते चांगलं नाही वाटणार. आणि जर तिला समजलं मी तिची माहिती काढायला कोणाला सांगितली तर काय करेल काय माहीत. उघड उघड करायला पाहिजे काहीतरी. पुढचे 11 महिने ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आदित्य कॉरिडॉरच्या काचेमधून बाहेर बघत विचार करत होता. बॉस, निघायचं? आदित्य अजून आला नाही बघायला आलेल्या समर्थने मागे येत विचारलं. लेट्स गो. उद्या तन्वीच्या त्या फ्रेंडला ऑफिसमध्ये बोलाव. आदित्य काहीसा विचार करत बोलला. कोण फ्रेंड बॉस? सॉरी बॉस. येस बॉस, प्रिया. प्रिया, बोलवतो तिला. तन्वीची फ्रेंड बोलल्याने समर्थला आधी कळलं नव्हतं, पण आदित्यची एक नजर पडताच त्याच्या सगळं लक्षात आलं. तसं त्याने लगेच स्वतःला सावरलं. बोलता बोलता ते दोघे ऑफिस बाहेर पोहोचले. हु इज युअर लेटेस्ट गर्लफ्रेंड? गाडीत बसल्यावर आदित्यने लगेच विचारलं. ते बॉस. बोल, आपण ऑफिस बाहेर आहोत. खिडकी बाहेर बघत आदित्य बोलला. सध्या कोणीच नाही, समर्थने सांगितलं आणि आदित्याची एक भुवई वर गेली. तन्वी मॅमना बघून सध्या मुलींची भीती वाटायला लागली आहे, समर्थने सांगितलं. तसं आदित्याच्या ओठांवर थोडं हसू आलं, जे त्याने लपवण्याचा प्रयत्न केला. आदित्यने तन्वीची मस्ती समर्थला सांगितली होती. समर्थ त्याचा खूप चांगला मित्रही होता. ऑफिसमध्ये आदित्य त्याचा बॉस असला तरी इतर वेळी तो त्याच्या खूप जवळचा असा होता. त्यामुळे आदित्य त्याला खूप काही सांगायचा. सो नाव यू चेंज्ड युअर चॉईस? आदित्यने गालात हसत चेहऱ्यावर मिश्किल भाव आणत समर्थला विचारलं. नाही.
समर्थ मोठ्याने मान हलवत बोलला. आदित्य त्याला बोट दाखवून हसत होता. तू ते इमॅजिन केलं? आदित्य अजूनही हसत होता. आदित्य, तू काहीच दिवसात बदलला आहेस, समर्थने सांगितलं. तसं आदित्यने खांदे उडवत फोनमध्ये लक्ष दिलं. येस, यू आर राईट. चेंज झालो आहे, पण मी आधी होतो तसा होतोय आणि हा बदल मला कळतो आहे. असो, लेट्स सी किती दिवस टिकतो हा बदल. आदित्यने फोनमध्ये बघतच स्वतःच्या विचारात एक दीर्घ श्वास घेऊन सोडला. मेल्स चेक करत आदित्य आणि समर्थ कामाविषयी इतर गोष्टी बोलत घरी पोहोचले. आदित्यला सोडून समर्थ पुढे त्याच्या घरी निघून गेला. मी आले. तन्वीने नेहमीप्रमाणे दरवाजातूनच मोठ्याने आरोळी दिली. आलीस आता, तशीच परत जा. सोफ्यावर बसलेल्या अक्षयने उत्तर दिलं. ओय, तू कोण आलास मला जा बोलणारा? तुला जायचं असेल तर तू खुशाल जाऊ शकतोस. तन्वीने त्याच टोनमध्ये त्याला उत्तर दिलं. हे माझं घर आहे, मी का जाऊ? तू जा तुझ्या घरी, अक्षयने उभं राहत सांगितलं. तुझ्या आधी हे माझं घर आहे, मी मोठी आहे. आला मोठा तुझ्या घरी जा सांगणारा, तन्वीने आत येतच उत्तर दिलं. तनू, अक्षय, आता असे भांडणार आहात का? त्यांच्या भांडणांचा आवाज ऐकून रूममधून बाहेर आलेले डॅड बोलले. अक्षय, काय चालू आहे तुझं? इतक्या दिवसांनी ती आली आहे आणि तरी असा भांडतोयस? मॉम किचनमधून बाहेर येत बोलल्या. हां, सर्व मलाच बोलतात. हिला कोणी काहीही बोलत नाही. हिने मला काहीच आणलं नाही. आता पण बघा कशी खाली हात आली आहे. ही येणार म्हणून जेवणसुद्धा हिच्या आवडीचं. अक्षय तोंड फुगवत रागात बोलला. ओल्ले माझा बाबू, तू माझ्या रूममध्ये का गेलास? कितीदा सांगायचं माझ्या रूममध्ये जायचं नाही. लाडात ओढलेल्या गालावर चापट मारत तन्वीने त्याच्यावर डोळे वटारले. मी जाणार, मी रोज जातो तिकडे, रोज सॉंग्स लावून नाचत असतो, अक्षय म्हणाला. दी, पिहूने धावत येऊन तन्वीला मिठी मारली. काय ग, इतका वेळ कुठे होतीस? तन्वीने पिहूला विचारलं. आजकाल मॅडम गाणी जास्त ऐकत आहेत, अक्षयने माहिती पुरवली. तसं तन्वीने बारीक डोळे करत तिच्याकडे बघितलं. दी, स्टडी झाला म्हणून, पिहूने एक्सप्लेनेशन दिलं. त्यावर तन्वीने करत हुंकार भरला. तनू जा, फ्रेश होऊन ये, मॉमने सांगितलं. मॉम, काके कुठे आहे? काका पण नाही दिसत, तन्वीने विचारलं. अगं, काकीची आत्या जास्त आजारी होती म्हणून बघायला गेली आहे. तू यायचं बोललीस म्हणून काल जाऊन आज लगेच येणार आहे, मॉमने सांगितलं. काका पण काही बोलले नाही ऑफिसमध्ये? हो, तुला चॉकलेट जे घेऊन यायचं होतं, काका बाहेरून येत दरवाजात उभे राहूनच बोलले. हातात तन्वीच्या आवडीचे चॉकलेट घेऊन उभे होते. काका, तुम्हालाच माझी काळजी. नाटके करत ती काकाजवळ गेली आणि त्यांच्या हातून चॉकलेट्स घेऊन खाऊ लागली. आणि मला? काकी मागून येत बोलली. तुला पण? काके, तू नाहीस तर बघ, मला कोणी इथे खायला पण नाही देत अजून. काकीला मिठी मारत तिने मॉमकडे बघत तक्रार केली. तू पटकन फ्रेश हो, मी तुझ्या आवडीचं काहीतरी बनवते पटकन, काकी तिला बाजूला करत बोलली. असू देत ग, आजचा दिवस घेते ॲडजस्ट करून, उद्या दे. तू पण आत्ताच आली आहेस ना. आत्या आजी कशा आहेत आता? तन्वीने विचारलं. ठीक आहेत, वयोमानानुसार आजारपण चालूच आहे. त्यात ती 2 दिवसाआधी पडली म्हणून जास्त झालं आहे, काकींनी माहिती दिली. तन्वीने मान हलवतच प्रतिक्रिया दिली. माझी तनू आली आणि घर कसं बोलतं झालं, डॅड बोलले. डॅड बोलतं झालं नाही, पागल झालं. किती शांती असते ही नसते तर, अक्षय अजून तिला डिवचत होता. ए काका, माझ्या लग्नाच्या वेळी कोणीतरी रडत होतं ना रे, तन्वी तिरप्या नजरेने बघत बोलली. अक्षयला ते आठवून आत्ताही डोळे थोडे ओलसर झाले, पण त्याने स्वतःला लगेच सावरलं. तुम क्या जानो तन्वी, ओ खुशी के आंसू थे, तुमसे पीछा जो छूटा, अक्षय धावतच बोलला. तन्वीसुद्धा त्याला मारायला पळाली. हे भगवान, ही मुलगी ना. अगं तनू, फ्रेश तरी हो ग, मॉम तिच्यावर ओरडल्या. असू देत ग, आज बघ कसं घर घर वाटतंय, नाहीतर किती शांतता असायची घरात, डॅड सोफ्यावर बसत बोलले. वहिनी मी आलेच, काकी त्यांच्या रूममध्ये जात बोलल्या.
तर काका तिकडे सोफ्यावर डॅडच्या बाजूला बसले. अक्षय आणि तन्वी पकडापकडी खेळून खेळून दमले तसे तेही सोफ्यावर जाऊन बसले. मी आलेच फ्रेश होऊन, तन्वी दम खातच सोफ्यावरून उठत बोलली. रूममध्ये जाताच तन्वीने तिच्या पूर्ण रूमवर नजर फिरवली. जशी रूम ते जाताना सोडून गेलेली तशीच आताही होती. फरक फक्त इतकाच होता, आधी त्या रूममध्ये एकही गोष्ट ठिकाण्यावर नव्हती आणि आता त्या सर्व व्यवस्थित जागच्या जागी ठेवल्या होत्या. आय मिस यू. दोन्ही हात पसरवून बेडला मिठी मारल्यासारखी झोपत तन्वी बडबडली. त्यानंतर तिने तिच्या रूममधल्या प्रत्येक गोष्टीला मिठी मारत मिस यू बोलत सुटली होती. सर्व वस्तूंना मिठी मारून झाल्यावर तिच्या बेडरूममध्येच मोकळ्या असलेल्या जागेत एक स्वतःभोवती घिरकी घेतली. मिस यू माय स्वीट रूम. आज मी इथे एकटी राहणार. हा पूर्ण बेड माझा आहे. बेडवर आडवी पडत तिची बडबड चालूच होती. खडूस माकड, आज कोणाला त्रास देशील? चल तुम भी क्या याद करोगे आदित्य? किस तन्वी से पाला पडा था. आज पूरे बेड पे अकेले सो जाओ. बेडवर लोळत ती आपल्याच विश्वात रमली होती. मॉमच्या आवाजाने ती तिच्या विश्वातून बाहेर येत फ्रेश व्हायला गेली. जेवण आटपून झाल्यावर तिने सर्वांना गिफ्ट्स दिले. गिफ्ट्स देताना ती तिकडे केलेली मस्ती पण सांगत होती. ती एकटीच बडबडत होती. बाकी सर्व तिला ऐकत तिच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपत होते. तिची बुलेट ट्रेन सुरू होतीच. मध्येच आदित्यचं नाव तिच्या तोंडात येत होतं. ते ऐकून सर्वच खुश होते. अक्षयला सोडून तिने सर्वांना गिफ्ट्स दिले होते. सर्वात जास्त गिफ्ट्स पिहूसाठी आणले होते. प्रत्येकासाठी पॅक करून आणलेले गिफ्ट्स तीच खोलून दाखवत होती. पिहूचे काही गिफ्ट्स तिने खोलून दाखवले आणि काही अजून बाकी होते. बघितलं, हिने सर्वांसाठी गिफ्ट्स आणलेत. या पिहूसाठी तर किती सारे गिफ्ट्स आणलेत आणि माझ्यासाठी एकही नाही. अक्षय तोंड फुगवत तिकडून उठला आणि पाय आपटतच तिथून निघाला. डॅड, हे तुमच्यासाठी आणलेलं परफ्यूम कसं आहे? अक्षयला चिडवत तन्वी थोड्या मोठ्याने ओरडली. मस्तच आहे ग, डॅड पण गालात हसत बोलले. अक्षयने हळूच तिरप्या नजरेने त्या परफ्यूमकडे बघितलं. ए गुंडे, हा मी सांगितलेला परफ्यूम आहे ना? तन्वीकडे जात तिच्या हातून तो परफ्यूम ओढून घेत त्याचा वास घेत अक्षय बोलला. ए माकडा, तुझ्यासाठी काही नाही घेतलं असं होईल का? त्याच्या खांद्यावर हात ठेवत तन्वी बोलली. पण त्याने काहीच रिॲक्ट नाही केलं. ए, जास्त नाटकी केलीस ना तर हे आणलंय तितके परत घेऊन जाईन. त्यावर माझं नाव का नाही टाकलंस? ते काय आहे ना, मला माहीत होतं तू तुझे गिफ्ट्स बघायला आधी जाणार, म्हणून मी त्यावर पिहूचं नाव टाकलं. तन्वी हसतच तिची कॉलर ताट करत बोलली. नंतर खूप वेळ त्यांच्या गप्पा चालूच होत्या. उद्या रविवार असल्याने उठायची घाई नव्हती. त्या इतक्या दिवसांच्या गप्पा चालूच होत्या. उशीर झाला तसा मॉम डॅड काका काकी झोपायला निघून गेले. या तिघांच्याच गप्पा चालू होत्या. आदित्य रात्री 10:30पर्यंत घरी पोहोचला. आईसाहेब आणि आबासाहेब त्यांच्या औषधांच्या वेळा चुकवायला नको म्हणून आधीच जेवून झोपले होते. आदित्य तडक त्याच्या रूममध्ये जायला निघाला. आदित्य साहेब जेवायला? शांती मावशीने विचारलं. तसं त्याने मान न हलवताच 5 मिनिटात येतो सांगून पायऱ्या चढून पटकन रूममध्ये गेला. त्याची भिरभिरती नजर पूर्ण रूममध्ये फिरली. कुठे गेली ही? समर्थ तर बोलला की तिच्या फ्रेंडने तिला घरी सोडलं आहे, मग हे दिसत का नाही? पूर्ण रूम चेक करत तो बोलला. तसंच फ्रेश होऊन खाली आला. बॉडीगार्डशिवाय ती निघाल्याचं कळताच त्याला तिची काळजी वाटत होती, म्हणूनच त्याने लगेच निघायला सांगितलं होतं. पण आता ती घरी नाही म्हणून त्याला तिची जास्तच काळजी वाटत होती आणि भीतीही. मागे जसं घरातून पळून गेली तसं आताही कुठे गेली की काय हाच विचार त्याच्या डोक्यात घुमत होता. आदित्य आला तसं शांती मावशीने त्याला जेवणाचं ताट वाढलं. आज वहिनीसाहेब नव्हत्या तर जेवताना किती शांतता होती. नाहीतर रोज अनुष्काताईंची आणि त्यांची किती मस्ती चालू असते. ताट वाढून आणताना शांती मावशीची बडबड चालू होती. आदित्याला घरातील माहिती तिकडून मिळायची, त्यामुळे त्यांची बडबड ऐकायची सवय त्याला आत्ता झाली होती. पण आज मात्र त्याचं लक्ष तिच्या बोलण्याकडे नव्हतं. वहिनीसाहेब नाव ऐकून मात्र त्याचं लक्ष तिच्या बोलण्याकडे गेलं.
जेवायला सुद्धा नव्हती का तन्वी? आदित्यच्या प्रश्नावर शांती मावशी तोंडाला पदर लावून हळू आवाजात हसू लागल्या. मी काही जोक केला का? या आविर्भावात डोळ्यात राग आणून आदित्य त्यांच्याकडे बघत होता. त्या इथं कशा असतील? त्या तर त्यांच्या घरी असतील ना. हसू आवरत शांती मावशी बोलल्या. शांती मावशी गेली 10-12 वर्ष त्यांच्याचकडे कामं करून तिकडेच राहायच्या. नवरा गेल्यावर पुढे काय करायचं कळत नव्हतं. हातात शेतीसुद्धा नव्हती. म्हणून असंच गावाला वाड्यात जाऊन कामं मागितली. आईसाहेबांनी परिस्थिती ऐकून त्यांना स्वतःसोबत मुंबईला घेऊन आल्या. मुलाचं शिक्षण आणि राहणं खाणं सर्वच त्यांच्याकडेच होत होतं. इतक्या वर्षात आता तर त्या घरच्याच एक सदस्य झाल्या होत्या. आदित्य कितीही लेट आला तरी त्या आदित्यला जेवण वाढायला असायच्या. तितक्या वेळात घरात काय चालू आहे ते सांगायच्या. खास करून आईसाहेब आणि आबासाहेबांनी न पाळलेल्या खाण्याच्या पत्त्यांबद्दल. आदित्यची मिनी जासूस म्हणून घरात काम करण्यासाठी आदित्यनेच त्यांना सांगितलं होतं, जे कोणालाही माहीत नव्हतं. तिच्या घरी म्हणजे? काहीसं रागात पण शक्य तितकं कंट्रोल करत त्याने विचारलं. ते त्या माहेरी गेले आहेत ना? आईसाहेब सांगत होत्या. आता त्या सोमवारीच येतील. शांती मावशीने माहिती पुरवली. आदित्याने डोळे बंद करून एक दीर्घ श्वास घेत स्वतःला कंट्रोल केलं. पुढे काहीच न बोलता पटापट आटपून तो त्याच्या रूममध्ये आला. तोच रागात दरवाजा आपटला. मूर्ख बिंडोक, जायचं आहे तर विचारून नाही, निदान सांगून तरी जायला नको का? एक मेसेज ड्रॉप केला असता तर काही बिघडलं असतं. मी ते काळजीने लवकर आलो आणि ही सुधारणार नाही. तसंच येरझाऱ्या घालत तो राग आवरत त्याने लॅपटॉप ऑन केला. थोडा वेळ काम करून त्याने लॅपटॉपवर त्याने शूट केलेल्या व्हिडिओ लावल्या. चला 2 दिवस डोक्याला शांती आहे. कोणाला त्रास द्यायचा नाही आणि कोणाचा त्रास सहन करायचा नाही. आदित्य विचार करतच 1 वाजता झोपला. नेहमीच्या सवयीप्रमाणे तन्वी ज्या दिशेला झोपत होती तिकडे तोंड केलं. आज भूत नाही, पण आता इतक्या शांतीची सवय नाही. रोज रूममध्ये आलो की ती मोठ्या आवाजातील गाणी ऐकायची सवय झाली आहे. तरी बरं रूममधून आवाज बाहेर जात नाही. नाही तर आईसाहेबांनी तर हिच्यासोबत मलासुद्धा हकलवलं असतं. पण मला कळत नाही इतक्या आवाजात कोणी कसं काम करू शकतं, तेही रात्री 1 वाजता. अर्थात ती काहीही करू शकते. आदित्य या कुशीवरून त्या कुशीवर लोळत होता, पण त्याला झोप काही लागत नव्हती. खरंच ही ना माकडीण आहे. अरे जायचं तर सांगायला नको. सकाळी जाताना पण काही कपडे घेऊन नाही गेली आणि तिने इतके सारे गिफ्ट्स घेतलेले ते पण तर नव्हते नेले. विचार करत तो पटकन उठला आणि गिफ्टची बॅग चेक केली. बॅग कधी घेऊन गेली? म्हणजे इथे येऊन गेली का ती? जाऊ देत, हिचा विचार केला तर पागल होईन. मिळालेल्या शांतीचा आणि डबल बेडचा आनंद घेत झोपूया. आदित्य विचार करतच बेडवर आडवा झाला. जबरदस्ती डोळे बंद करून झोपण्याचा प्रयत्न चालू होता. तन्वी, अक्षय आणि पिहू बराच वेळ गप्पा मारत होते. पिहूला झोप आली तशी ती तिच्या रूममध्ये जाऊन झोपली. एदी, तू प्रत्येक विकेंडला इथे ये ना, म्हणजे आपण ना खूप गप्पा मारू. तन्वीच्या मांडीवर डोकं ठेवून अक्षय तिकडेच पुटपुटला. इतकं मस्का लावणं का चालू आहे? भुवया उंचावत तन्वीने विचारलं. ही पिहू आहे, ती थोडी मला ओरडते. उलट मीच तिला ओरडतो, मग मला मज्जा येत नाही. अक्षय सॅड फेस करत बोलला. डॅडला सांगते रोज तुला ओरडतील. तन्वी हसत बोलली. एदी, तिकडे तुला जमतं ना, म्हणजे तुझा खाऊचा स्टॉक तिकडे कसं करतेस? अक्षयला तिची काळजी होती. तो तिला मिस तर करत होता, पण कसं तिला बोलायचं ते कळत नव्हतं. अरे हो, तिकडेही बुकशेल्फमध्ये एक जागा माझ्या खाऊसाठी रिझर्वड आहे, ज्यात खाऊ कधीच संपत नाही. तसे इथे येऊन जास्त दिवस झाले नाहीत, पण मी आली ना स्वित्झर्लंडवरून तेव्हाच बघितलं. बुकशेल्फमध्ये काही खाऊचे डब्बे आधीच होते. तन्वीने माहिती पुरवली. स्वित्झर्लंडला मज्जा आली का? कसं आहे स्वित्झर्लंड? अक्षयने विचारलं. खूप मस्त, तन्वीने सांगायला सुरुवात केली. कितीतरी वेळ दोघे गप्पा मारत होते. खूप वेळ मनसोक्त गप्पा मारून झाल्यावर
दोघेही आपापल्या रूममध्ये झोपायला गेले. खडूस माकड, आज मज्जा असेल, मी तिकडे नाही तर. मी मुद्दाम नाही सांगितलं, नाहीतर त्यावरून पण त्रास दिला असता. तसंही त्रास द्यायला काही कारण लागत नाही. काल पण मी गाणी लावू नये म्हणून होम थिएटरच्या वायरवर नकली पाळ ठेवलेली. जसं काय मी घाबरणार आहे. आता गेली ना की त्यांच्या बेडमध्ये साप सोडते, मग बसा नाचत. तन्वी तिच्या विचारात हरवलेली. तिच्याही नकळत तिने कधी त्यांचे स्वित्झर्लंडचे फोटो काढले कळलंच नाही. आज मज्जा असेल, पूर्ण बेड तुमचाच आणि तुमची आवडती शांतता. 2 दिवस एन्जॉय करा, नंतर ती शांतता मी भंग करणार आहे. त्यांना समजलं असेल का मी बॉडीगार्डची नजर चुकवली? कळलं असेलच. असो, मला काय, परत बॉडीगार्ड ठेवले की मी परत तसंच करणार. तन्वीने विचार करत बेडवर झोपली. या कुशीवरून त्या कुशीवर लोळत होती. मध्येच उठून बसत होती, परत झोपत होती. कितीतरी वेळेत तिचं असंच काही चालू होतं. खूप प्रयत्न करून शेवटी तिला कधीतरी झोप लागली. तुम्हाला काय वाटतं, हे दोघं एकमेकांना मिस करत आहेत की एकमेकांना त्रास कसा द्यायचा ते शोधून काढत आहेत? तन्वी सकाळी कितीला उठेल तुम्हाला काय वाटतं? आदित्यला न सांगताच ती माहेरी गेली, त्यात बॉडीगार्डसुद्धा सोबत नाही. आता आदित्य कसा रिॲक्ट करेल तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा.